नमस्कार. 2026च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही घोषणा करण्यात आली होती, त्यानुसार आता लवकरच 6 जुलैपर्यंत अंतिम याद्या तयार करण्यात येणार आहे आणि जे कोणी शेतकरी पात्र बसतील अशा या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही याद्वारे होणार आहे. मित्रांनो, यावेळेस ही कर्जमाफी ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणं जरुरी आहे. त्यामुळं त्यांनी KYC व फार्मर आय डी शेतू सुविधा केंद्रात जाऊन काढणं जरुरी आहे. कारण 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. बरेचसे शेतकरी आता झालेल्या या मंत्रिमंडळामध्ये बरेचसे शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळं 2017 आणि 2019मधील ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता या झालेल्या निर्णयामध्ये त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळं त्यांनीसुद्धा आता फार्मर आय डी काढणं जरुरी आहे. आणि 2017 आणि 2019मध्ये बरेचसे शेतकऱ्यांना जो लाभ मिळाला नव्हता ते शेतकरी अगदी कोर्टापर्यंत गेले होते आणि त्या शेतकऱ्यांना यानंतर कर्जमाफीचा फायदा मिळाला होता आणि सरकारने त्यांना कर्जमाफी दिली होती. आणि ही कर्जमाफी आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. त्यामुळं यासाठी फार्मर आय डी हा अत्यंत जरुरी आहे. मित्रांनो, फार्मर आय डीशिवाय आपल्याला पीक विमासुद्धा मिळत नाही किंवा जे PM किसान अंतर्गत जे 2,000 रुपये आपल्याला 3 महिन्याला 4 महिन्याला मिळतात ते सुद्धा मिळणार नाही. त्यामुळं फार्मर आय डी काढणं अत्यंत जरुरी आहे. आणि फार्मर आय डी काढल्यानंतरच आपल्याला शासनाच्या ज्या विविध योजना शेतकऱ्यासाठी राबवल्या जातात या फार्मर आय डीनुसार राबवल्या जातात. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं हे जरुरी. आणि यावर्षी आता 6 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ज्या काही याद्या आहे त्या अंतिम होणार आहे. त्यामुळं फार्मर आय डी जरुरी आहे. मित्रांनो, 10 जूनपर्यंत अद्यापपर्यंत बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेलं नाही. त्यामुळं फार्मर आय डी काढणं अत्यावश्यक आहे. कारण ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे. त्यामुळं फार्मर आय डी काढणं जरुरी आहे. आणि फार्मर आय डी काढण्यासाठी KYC सुद्धा करणं जरुरी आहे. आणि आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी जे काही वंचित राहिले होते 2017 आणि 2019मध्ये अशा या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं जरुरी आहे मित्रांनो. आणि त्यामुळं